नमस्कार. तुमचं सर्वांचा जनहित समाचार यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. बघा आजच्या घडामोडी. मी तुमचा बाबूराव करी. वाणी साहेब, आज तुम्ही या हॉस्पिटलमध्ये आले, काय प्रकरण काय जरा सांगावं आमच्या जनहित समाचारशी. आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता नितीन वाघमारे यांचा नोबल हॉस्पिटल आणि प्रशासन यांनी 19 एप्रिलला खऱ्या आणि त्या संदर्भात नितीनचा भाऊ दीपक वाघमारे, मनसेचे आमचे मित्र आवटे, त्याच्यानंतर नाना इंदिसेंचे निकम साहेब, त्याच्यानंतर घाडगे आणि मी स्वतः बहुजन विद्यार्थी संघटनेच्या वतीनं आम्ही सिव्हिल सर्जनकडे तक्रारी केल्या की नितीन त्याची चौकशी व्हायला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने सिव्हिल सर्जन साहेबांनी एक समिती गठीत केली आहे आणि ती समिती आज नोबल हॉस्पिटलमध्ये येऊन दोन्ही साईडची चौकशी नितीनचा भाऊ दीपक वाघमारे आणि आम्ही सर्वांनी साक्ष दिलेली आहे. आणि त्याची सखोल चौकशी करण्यासाठी आज जी समिती आली त्या समितीला आमचं सांगणं आहे की हे नोबल हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलचं प्रशासन आणि व्यवस्थापन वारंवार इथे लोकांना चुकीची औषधं देऊन त्याच्यानंतर लोकांना भरमसाठ पैसे गोळा करून या लोकांची इथे लोक मारली जातात. आणि म्हणून या हॉस्पिटलचं जो परवाना आहे त्या हॉस्पिटलचं लायसन्स रद्द करावं यासाठी आम्ही आरोग्य विभागाच्या सचिवांना सुद्धा कळवलेलं आहे आणि सिव्हिल सर्जनांना सुद्धा आम्ही कळवलं आहे की या हॉस्पिटलचं लायसन्स रद्द व्हावं, हे हॉस्पिटल बंद करावं. हे हॉस्पिटल या भिवंडी शहराच्या लोकांच्या जीवाशी खेळत आहे, त्याच्यामुळे या हॉस्पिटलची मान्यता रद्द करावी आणि दीपकला नितीन वाघमारेंना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत भिवंडीतल्या सर्व संघटना आणि जवळपास महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीचे विचारांचे जे सगळे कार्यकर्ते, संस्था असतील, संघटना असतील, पक्ष असतील, ही सगळी मंडळी आम्ही नितीन वाघमारेंना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा विषय महाराष्ट्रभर नेऊन जाऊ आणि जोपर्यंत नितीन वाघमारे न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू. आता चौकशी अधिकारी आले आणि चौकशी करतायत, आता निष्पन्न काय निघणार आहे असं तुम्हाला वाटतंय? आम्ही आमच्या पद्धतीनं नितीनच्या संदर्भात जी काही ट्रीटमेंट चुकीच्या पद्धतीने ट्रीटमेंट केली त्या संदर्भातला सगळा गोषवारा आम्ही त्यांना सांगितलेला आहे. आणि अशा पद्धतीनं चुकीच्या जी कोणी डॉक्टर्स आहेत, ज्या डॉक्टरांनी अफान खान म्हणून इथले जे कार्डिओलॉजिस्ट आहेत ते इथं नसताना सुद्धा ते औरंगाबादला गेले असताना सुद्धा पेशंट ऍडमिट करून घेतलंय आणि पेशंटवरती चुकीच्या पद्धतीने ट्रीटमेंट झाली आणि म्हणून याचं लायसन्स रद्द करावं ही आमची प्रमुख मागणी यांच्याकडे आम्ही आजच्या जी समिती आली त्या समितींकडे आम्ही केलेली आहे. ट्रीटमेंट ये नहीं कर रही है, वार्ड में तो बता रही है ये ट्रीटमेंट करो. चलता फिरता इंसान कैसे एक दिन में जा सकता है? टीचर रिपोर्ट काढा ना, टीचर रिपोर्ट इसको कैप्चर करो, इसको पूछो जो करना है वो. सिर्फ बिल बढ़ा रहे हैं, कुछ नहीं कर रहे. रिपोर्ट सब चेक किया है, सब नॉर्मल है. खुद डॉक्टर हमको बोला कि रिपोर्ट नॉर्मल था, सिर्फ शुगर था, कुछ और नहीं था, बाकी सब रिपोर्ट नॉर्मल था. तो अभी बता रहे हम लोगों को खत्म होने के बाद इंसान की 3 बार अटैक आया था. हम दिन भर पूछ रहे कि एग्जैक्टली प्रॉब्लम क्या है, एग्जैक्टली प्रॉब्लम क्या है, एक भी जवाब नहीं दे रहे. नहीं पता नहीं पता नहीं पता, बस इतना ही उनका रट करा रहा है. तो उनको पूछो एग्जैक्टली क्या प्रॉब्लम है. या तो काय म्हणणं तुमचं आजच्या जे कारवाई सुरू आहे आता त्याबद्दल काय सांगणार आहे? महाराष्ट्र नवनिर्माण सेना व आमचे नेते सन्माननीय अविनाशजी जाधव साहेब, सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे संपूर्ण आमचा पक्ष नितीन वाघमारे यांना न्याय मिळण्याकरिता त्यांच्या सोबत आहे. आणि आम्ही ज्या पद्धतीने सर्वांनी मिळून, जसं वाणी साहेब असतील, गाडगे असतील, असे सर्वांनी जे तक्रार अर्ज व दीपक भाऊ त्यांचे बंधू यांनी देखील तिकडे तक्रार दिली होती सिव्हिल सर्जनकडे, त्या अनुषंगाने आज जी चौकशी समिती या ठिकाणी आलेली आहे आणि ती चौकशी निष्पक्ष व चांगल्या रीतीने होईल व न्याय भेटेल ही आम्ही अपेक्षा करतो. आम्हाला एक अपेक्षा आहे की यांच्याकडून आम्हाला न्याय भेटेल. जर आम्हाला हक्काने बोलतात ना भेटत नसेल तर आम्हाला लढून मिळवावं लागेल, पण न्याय घेतल्याशिवाय आम्ही किंचितही ह्या विषयामधून मागे हटणार नाही आहोत. ही आमची पहिल्या दिवसापासून भूमिका आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने ह्या विषयाशी जुडलेला आहे आणि एक नाळ यांच्याशी, या समाजाशी आमची जुडलेली आहे. त्यामुळं एक समाजाचा, एक चळवळीचा चांगला कार्यकर्ता गेलेला आहे. त्याचं दुःख खूप त्यांच्या नातेवाईकांना जेवढं आहे तेवढं आम्हाला देखील आहे आणि त्यांच्यासोबत आमच्या संवेदना आहेत. त्यामुळे हा विषय जेवढ्या
लवकरात लवकर न्याय मिळवून देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. तुमचं शुभ नाव काय आहे सर? माझं नाव सुशील आवटे आहे. मी मनसेचा विभाग अध्यक्ष आहे भिवंडी येथील. आणि पहिल्या दिवसापासून या विषयामध्ये आम्ही सोबत आहोत आणि लास्ट पर्यंत आम्ही न्याय मिळेपर्यंत आम्ही सोबत राहू एवढंच बोलतो आणि फक्त थांबतो. जय हिंद. आजच्या बातम्या समाप्त होत आहे. उद्या परत भेटूया नवीन खबर घेऊन. आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला त्यावर कॉमेंट नक्की करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर मित्रांबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलचे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.